नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात प्रतापने प्रियाला सारखी माहेरी जाते म्हणून जाब विचारला, तुम्हाला काय वाटते? प्रतापने बरोबर केले की नाही? चला तर मग तुमची उत्सुकता जास्त ताणता मी आजचा भाग सुरू करते। मालिकेच्या सुरुवातीला प्रिया रविराजला फोन करते आणि म्हणते, मला वाटतं की आपण एकदा दामिनीला भेटू, कारण ती मला खरी वाटते। रविराज म्हणतो, पण मी तिला कळवलं आहे की तू चौकशीला हजर राहू शकत नाही, कारण तुझी मानसिक स्थिती ठीक नाही। आणि खरं तर अर्जुन पण आहे, फक्त तो या केसला वेगळ्या पद्धतीने बघतोय। पण प्रियाला महिप्तचा धाक असतो, त्यामुळे ती रविराजला नव्हते। पुढच्या सीन मध्ये प्रिया माहेरी जाण्यासाठी निघते, तेव्हा प्रताप तिला विचारतो, सारखं माहेरी का जाते? आताच तर तुझी रविराज प्रतिमासोबत भेट झाली आणि त्यामुळे मला उगाच शंका येते की तुमचा संसार ठीक चालला आहे ना? तुझे इथे मन रमत नाही का? त्यावर ती म्हणते, असे काहीच नाही, आमचा संसार मस्त चाललाय आणि लग्न झाल्यानंतर बाबा माझ्याशी बोलत नव्हते आणि तसेही मी आश्रम केस बाबत विचार करण्यासाठी जाते, त्यावेळी अर्जुन आणि सायली पण तेथे असतात। अर्जुन म्हणतो, तिचे मन रमायला काय झाले? दिवसभर माझ्या बायकोच्या हातचे खायचे आणि तिच्या विरुद्ध काड्या करायच्या, हेच तर काम आहे तिला। कल्पना अर्जुनवर चिडते आणि म्हणते, तुझा काय दिवस तिला बोलल्याशिवाय जात नाही वाटत? त्यावर अर्जुन म्हणतो, तिची रात्र कांड केल्याशिवाय जात नाही, त्यामुळे मी तर बोलणारच। मग अर्जुन तिला म्हणतो की दामिनीला माझा निरोप दे की आमची बाजू खरी आहे आणि आम्हीच जिंकणार। त्यावर प्रिया जाम घाबरते, मात्र सायली अर्जुनला शांत बसवते आणि प्रियाला निघून जायला सांगते। पुढे स्टडी रूम मध्ये सायली अर्जुनला रागवते आणि म्हणते, तुम्ही तिथे नाद सोडून द्या। मात्र अर्जुन तिलाच म्हणतो, तुम्ही तिला प्रोटेक्ट करणे सोडून द्या आणि ती दामिनीला भेटायला चालली आहे, हे आपल्यासाठी चांगलेच आहे आणि काळजी करू नका। आश्रम मधील रिक्रिएशन फुटेजचे ऍक्सेस फक्त आपल्याकडे आहे। आपल्या हाती एक महत्वाचा धागा लागलाय आणि एकदा का त्या अधिकाऱ्याचे नाव कळले की आपले काम झाले। पुढच्या सीन मध्ये रविराज प्रिया दामिनीच्या ऑफिस मध्ये येतात। रविराज दामिनीला म्हणतो की तिच्या पर्सनल आयुष्यात काही घटना घडल्या आणि खुनाची साक्षीदार, यामुळे तिची मानसिक स्थिती ठीक नाही, त्यामुळे फक्त कामाचे विचारा। त्यामुळे दामिनी तिला त्या दिवशी काय झाले ते विचारते आणि प्रिया सांगायला लागते, पण दामिनी तिला मध्येच थांबवते। त्यामुळे रविराज तिला म्हणतो, पूर्ण स्टेटमेंट का नाही घेतले? यावर दामिनी म्हणते, मला समजले सगळे, तुम्ही येऊ शकता। मग दामिनी महिप्तला फोन करून म्हणते की ही पोरगी अतिशहाणी आहे, किती सराईत खोट बोलत होती तेही रविराज समोर। मला तिला एकटीला भेटायचे आहे, उद्या तिला पुन्हा पाठवा। महिप्त म्हणतो, नक्की। इकडे अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि तो म्हणतो की आपल्याला सायकोलॉजिस्ट समोर प्रियाची चौकशी करण्याची परवानगी मिळाली, मी लगेच रविराजला नोटीस पाठवतो। इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की आता प्रियाचं खोट पकडलं जाईल, प्रिया पण आता प्रचंड घाबरली असेल। इकडे खरंच मित्रांनो, रविराज आणि प्रिया घरी येतात, त्यावेळी तो विचार करतो आणि म्हणतो, मला काही नाही, दामिनीने तुझं स्टेटमेंट अर्धवट का रेकॉर्ड केलं? त्यावर नागराज म्हणतो, कारण तिला कळलं असेल की प्रिया खरे बोलत आहे म्हणून। तेवढ्यात रविराजचे लक्ष त्या नोटीसकडे जाते आणि तो प्रियाला म्हणतो, हे अर्जुनने तुला सायकोलॉजिस्ट समोर चौकशीकरिता बोलावले आहे। मात्र प्रिया जाम घाबरते। मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला दिसेल आता इथून पुढे प्रियाचा एंड सुरू होतो। आणि तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि उद्याच्या भागासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया उद्याच्या भागांमध्ये, तोपर्यंत टेक केअर।